नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टर माइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज मुंबई शहर पोलीस भरतीचा या ठिकाणी पेपर झालेला आहे आणि त्या पेपरचा आज आपण विश्लेषण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर माझ्याकडे जो आलेला पेपर आहे तो डी सेट असणारा माझ्याकडचा पेपर आहे, त्याचं विश्लेषण आपण पाहूयात। पहिलाच प्रश्न होता, तीन संख्यांचे गुणोत्तर एकास दोनास तीन आहे आणि त्या तीन संख्यांचा मसावी म्हणजे काय तर पहा, महत्तम मोठ्यातला मोठा सामायिक अवयव त्या तीनही संख्यांचा सामायिक अवयव काय होता 12 होता। तर त्या संख्या कोणत्या? मग त्यांचा जर अवयव हा 12 आहे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव म्हणजेच गुणोत्तर आहे। गुणोत्तर काय एकास दोनास तीन आहे, मग त्या संख्या काय असल्या पाहिजेत तर 12 गुणिले 1 म्हणजे 12 एक 12। दुसरी संख्या काय 12 दुने 24। तिसरी संख्या 12 त्रिक 36। मग या संख्या असायला पाहिजेत 12, 24 आणि 36। मग 12, 24 आणि 36 असणारा ऑप्शन उत्तर आहे डी। म्हणून या ठिकाणी आपलं डी हे उत्तर आलेलं आहे। त्यानंतरचा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याचंच फक्त आपण विश्लेषण पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे पहा 4 नंबरला या ठिकाणी आलेला आहे। काय प्रश्न? खाली दिलेल्या शब्दातील अक्षरामधून तयार न होणारा शब्द कोणता? म्हणजे आता आपल्याला हा कम्युनिकेशन हा शब्द घ्यायचा आहे आणि याच्यामधून कोणता खालीलपैकी शब्द तयार होणार नाही। आता पहा, उच्चारावरून आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येतं कम्युनिकेशन। आता इथं पहा ऍक्शन मध्ये आलंच, हे सगळे शब्द आहेत। कॉशन, युनियन, आता पहा हे क्षण हे याच्यातले शब्द आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण सगळे अक्षर आहेत। युनियन मध्ये सुद्धा सर्व अक्षर आहेत, फक्त काय म्युझिक हा शब्द म्हणजे याच्यामध्ये असणारा जो यस आहे तो यस याच्यामध्ये कुठेही नाही। म्हणून आपला चौथ्या प्रश्नामध्ये जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे डी म्युझिक। त्याच्यानंतर पुढचा 5 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। त्याच्यामध्ये काय एका आकृतीत आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा 60% जास्त आहे। लांबी ही रुंदीपेक्षा 60% जास्त आहे आणि त्या लांबी आणि रुंदीतील फरक या ठिकाणी दिलेला आहे किती 48 मीटर फरक आहे। तर आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती? म्हणजे बघा इथं बघा, जर लांबी ही रुंदीपेक्षा 60% जास्त आहे म्हणजे समजा जर लांबी 100% आपली रुंदी 100% असेल, काय म्हणतोय मी रुंदी जर का 100 असेल तर लांबी त्याच्यापेक्षा काय 60% जास्त आहे म्हणजे लांबी किती असणार आहे 160। आणि यांच्यातला फरक किती आहे 48 मीटर आहे। म्हणजे इथं बघा, इथं या 100ला 160 म्हणजे 100 जर संख्या असेल तर लांबी 60% वाढवली तर किती येते 160 येते। आपल्याला अशी संख्या काढायची की तिचे 60% म्हणजे किती आले पाहिजेत, तिचे 60% आले पाहिजेत 48। मग आपल्याला दोन प्रकारे काढता येईल, कोणत्या संख्येचे 60% 48 आहेत किंवा या पद्धतीने पण करता येईल काय 100चे 60% म्हणजे 160। तर कोणत्या संख्येचे म्हणजे 100ला 60 आपल्याला असं करू शकतो आपण 100ला 60 तर कोणत्या संख्येला 48 म्हणजे आपण जर समचलनात मांडायचं असेल तर मग कोणत्या संख्येला 48 असं केलं तरी चालतंय। यावरून पण आपण काढू शकतो। मग आपण काय करणार 100 गुणिले 48 म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची आहे। x बरोबर आपण काय करतोय या दोन्हींचा गुणाकार करतोय, कुणाचा 100 गुणिले 48 आणि भागिले 60। मग 1 0 गेला 6 1 6 6 8 48 8 गुणिले 10 x बरोबर किती आला 80। म्हणजे एका संख्येचे 100% म्हणजे किती येते संख्या 80 आहे। 100% म्हणजे संख्या येते 80 आणि 160%। आता ही झाली रुंदी आली 80, ती संख्या 60% म्हणजेच किती आलेले आहेत आपले 48। म्हणजेच मग रुंदी जर आपल्याला लांबी जर काढायची असेल तर 80 अधिक 48 म्हणजेच किती येतंय 128 बरोबर। मग आली
रुंदी आहे 80 आणि लांबी आहे 128, तर आपल्याला काय काढायचंय त्याचं आयताकृती प्लॉटचं क्षेत्रफळ काढायचंय. मग क्षेत्रफळ काढत असताना आपण काय करतो, तर आपण काय करतो लांबी गुणिले रुंदी. मग आता इथं 128 गुणिले 80 यांचा गुणाकार करायचा आहे फक्त. मग 0 0 लिहून टाकला. 8 8 64 4, हातचे आले 6, पुन्हा 8 दुने 16, 16 आणि 6 22, उरले पुन्हा 2, पुन्हा 8 1 8, 8 आणि 2 10, म्हणजे 10,240 एवढं चौरस मीटर, 10,240 चौरस मीटर या ठिकाणी आलेलं हे उत्तर आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न नंबर 6 पुन्हा इथं लगेच काय, एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती. अर्धवर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे पहा. आता पहा आणि त्याचं विचारलेलं आहे आपल्याला क्षेत्रफळ. मग आता क्षेत्रफळ जर विचारले, प्रश्न दिसतोय आता या ठिकाणी मी वाटलंच तर इथलं हे खोडतो आणि याच्या खाली लगेच उत्तर लिहितो. अर्धवर्तुळाची त्रिज्या, आता वर्तुळाची त्रिज्या कशी काढली जाते, पाय आर वर्ग. कशी काढली जाते, पाय आर वर्ग. अर्धवर्तुळाची काय काढली जाणार, 1/2 गुणिले पाय आर वर्ग, म्हणजे त्याचे निम्म करायचंय. याला काय करायचंय, फक्त 2 ने भागायचंय. मग आता याच्यामध्ये आपण किंमत टाकू. पायची किंमत किती असते, 22/7 गुणिले आर किती आहे, इथं त्रिज्या तर दिलेली आहे आपल्याला किती, 21, म्हणजे 21 गुणिले 21. आणि याला कशाने करायचंय, कशाने भागायचंय, जे काय उत्तर येणार आहे याला पुन्हा 2 ने भागायचंय. मग आता सोडून घ्या. 7 1 7, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, 63 गुणिले 22. मग इथं आपण याला 63 गुणिले 22 असं करण्याच्या ऐवजी आपण इथं याने जर का 2 ने भागलं तरी पण चालतं. इथं किती येईल, 63 गुणिले 11, 63 गुणिले 11 जरी केलं, 11 त्रिक 33, 3 हातचे आले 3, 11 6 66, 66 आणि 3 69, म्हणजेच इथं 693. मग 693 चौरस मीटर म्हणजे उत्तर आलेलं आहे डी. अशा पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. चला या प्रश्नपत्रिकेत पुन्हा इथे एक प्रश्न आलेला आहे, 7 नंबरचाच प्रश्न. तो सुद्धा आपल्या गणितावरचा प्रश्न आहे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा एवढं आहे. जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी जर 140 मीटर असेल, व्यास सुद्धा म्हणजे जो डायमीटर आहे, डायमीटर सुद्धा किती आहे, 40 आहे, आणि आयताची लांबी म्हणजे लेंथ सुद्धा किती आहे, 140 आहे, तर त्या आयताची रुंदी किती. तुम्हाला आयताची रुंदी काढायची, बरोबर. मग आता इथं बघा, आयताचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण लगेच काढू शकतो, आयताचं क्षेत्रफळ काढू शकत नाही का, कारण आयताची आपल्याला रुंदी अजून माहिती नाहीये. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ जर काढायचं असलं तर आपल्याला काय करावं लागतं, आत्ताच आपण पाहिलंय, पाय आर वर्ग करावं लागतं. काय करावं लागतं, पाय आर वर्ग. मग याच्यामध्ये जर किंमत टाकली तर आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ येणार आहे. मग आता आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो. आपल्याला डायमीटर दिलेलं आहे, डायमीटर आहे 170, ती 140, आणि आपल्याला मग त्रिज्या किती असेल तर याच्या निम्मी असते. मग त्रिज्या किती असेल तर 70 असेल. मग आपण किंमत टाकूयात, काय, 22/7 गुणिले त्रिज्या आलेली आहे 70, 70 गुणिले 70, पाय आर वर्ग आहे ना, 70 गुणिले 70, 70चा वर्ग एवढी. हे काय आहे, हे आलं वर्तुळाचं क्षेत्रफळ. याने काय निघणार आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ निघणार आहे. आणि एवढंच क्षेत्रफळ कुणाचं आहे, हे आयताचं सुद्धा आहे, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहित झालं. आता या आयताच्या क्षेत्रफळामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी आयताची लांबी दिलेली. लांबी किती आहे, मग लांबी गुणिले रुंदी, मग लांबी गुणिले रुंदी 140 गुणिले रुंदी. मग आपल्याला ही रुंदी काढायची आहे. मग हे 140 बरोबर चिन्हाच्या जर इकडे आले तर इकडे आल्याच्या नंतर काय होतील, ते भागिले होतील. मग इकडं आपण हे असे भागिले घेतले. आता आपल्याला क्रिया करायच्यात. मग 7 1 7, 7 10 70, बरोबर. 170 1 70, 70 दुने 140. ओके.
पुन्हा बे एक बे 11 दुने 22. मग आता काय राहिले 11 गुणिले 10. 11 गुणिले 10 बरोबर किती येतंय 110. 110 मीटर एवढी काय असणार आहे रुंदी. 110 मीटर ऑप्शन नंबर 1 मध्ये येत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे 8 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. आकृतीचं निरीक्षण आपल्याला करायचंय. हे आकृती बरोबर ही आकृती. आता इथं बघितलं तर हा इथं आपल्याला त्रिकोण दिलेला आहे, पण इथले त्रिकोण देत असताना थोडेसे आपल्याला असे दिलेले आहेत. मग इथं हेच त्रिकोण बरोबर इथं तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे, इथं चौकोन आहे, पण हा चौकोन कसा आहे पतंगाकृती आहे. मग हा पतंगाकृती देताना कसा दिला होता असा असा. मग अशा तशासारखी असणार दिसणारी आकृती कुठे दिसते ऑप्शन नंबर 4 मध्ये डी मध्ये दिसते. म्हणून या ठिकाणी डी हे असणारं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे 9 नंबरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, एका मोबाईलची 18% GST सह किंमत 23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती. आता ही जी किंमत आहे काय GST सह आहे किंमत. म्हणजे हे या 118% म्हणजे किती आहेत तर 23,600 आहेत. तुम्हाला काय करायचे मूळ किंमत. मूळ किंमत म्हणजे कोणती किंमत 100% म्हणजे किती. मग आता तुम्ही सूत्र जर माहिती असले तरी चालतंय, नाही समचलन व्यस्त चलन एवढं जर माहिती असेल कुठलं सूत्र वापरायची गरज नाही. काय बघा 100% रक्कम आपल्याला किती आहे ती मूळ किंमत आहे. ही काय आहे ही मूळ किंमत आहे ही. आणि या किमतीवरती 18% GST लावल्याच्या नंतर किंमत किती होणार आहे 18% ही जाणार आहे मग विक्री किंमत. बरोबर आहे की नाही. मग ही 18% GST लागल्याच्या नंतर किंमत किती झाली 23,600. 23,600 तर 100% म्हणजे किती हे विचारलंय तुम्हाला. याची किंमत काढायची मग काय करणार तुम्ही तिरकस गुणाकार. x ची किंमत काढायची x बरोबर मग काय आहे 23,600 गुणिले 100 आणि हे 118 आपण त्याला भागिले घेतले बरोबर. मग आता 118 आता इथं आपल्याला कळतंय 118 दुने 200 18चा पाढा आपल्याला माहिती आहे 18 दुने 36 कळतंय 100 दुने 200 म्हणजे 118 एका 118 दुने 36 इथं काय ते आलं 2 बरोबर. 20 गुणिले 100 20 गुणिले 100 या ठिकाणी किती होतंय 20 आणि त्याच्या पुढे 2 शून्य लावायचे म्हणजे किती होतंय 500. इथं 1 शून्य राहिला होता आपला म्हणून इथं 2000 येत होतं. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे 20,000. या ठिकाणी 20,000 ऑप्शन नंबर सी मध्ये होता. या ठिकाणी सी उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा आपला गणित बुद्धिमत्तेचा असणारा प्रश्न पाहायचा आहे 11 नंबरला असणारा. काय आहे प्रश्न पहा वाचा. एक कार मुंबई ते पुणे अंतर 40 किलोमीटर वेगाने गतीने जाते व तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 किलोमीटर वेगाने गतीने येते. कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काय असेल. आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग आपण सूत्राने पण काढतो, पण सूत्र जर पाठच नसले करायचे तर जर तुम्हाला ही मेथड जर समजून घ्यायची असली तर काय मेथड बघा. अशी अंतर घ्यायचं. इथं बघा हे इथं किती आहे 60 आणि 40. 60 आणि 40 अशा म्हणजे ज्या संख्येला 60 ने भाग जातो आणि ज्या संख्येला 40 ने भाग जातो. म्हणजे समजा उदाहरणार्थ 120 किलोमीटर म्हणजे नगर ते पुणे असणारा अंतर आहे. 120 किलोमीटर जाताना जर 40च्या वेगाने गेली तर किती तासात जाईल 4 त्रिक 12 3 तासात जाईल. आणि 120 किलोमीटर हेच अंतर जर 60च्या वेगाने गेली तर किती तासात जाईल 2 तासात जाईल. म्हणजे 120 आणि 120 अंतर किती आहे 240 आणि वेळ किती लागन वेळ लागन 5 तास. म्हणजे 240 किलोमीटरला 5 तास. मग आता सोपं आहे 240 ला 5 तास लागतायत तर सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग लगेच निघतोय 5 एक 5 5 चोक 20 उरले 4 5 8 40 48 किलोमीटर प्रति तास हा झाला या ठिकाणी असणारा तुमचा सरासरी वेग. अत्यंत सोप्या पद्धतीने, नाही तर तुम्हाला सूत्र माहितीचे. चला पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला या ठिकाणी आता. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आपला नाही गणित बुद्धिमत्तेचा नव्हता. या ठिकाणी पुन्हा आता गणित बुद्धिमत्तेचा असणारा हा 14वा प्रश्न आलेला आहे. पहा काय आज शुक्रवार आहे. आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी
गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 तारीख होती. म्हणजे बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला आज. आज कोण वार आहे? आज आहे शुक्रवार. आज दिलेला आहे शुक्रवार. गेल्या आठवड्यातील मंगळवारी, गेल्या आठवड्यातला मंगळवार, बरं गेल्या आठवड्यातला शुक्रवार किती दिवस मागं असन? 7 दिवस मागं असन, बरोबर ना? गेल्या आठवड्यातला शुक्रवार 7 दिवस मागं. आणि त्याच्या अगोदर शुक्रवारच्या अगोदर मंगळवार कधी असतो? तर पहा, शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, बुधवार आणि मंगळवार 3 दिवस अगोदर असतो, बरोबर? म्हणजे हे 7 दिवस आणि 7च्या मागं जर अजून गेलो तर किती होतंय? 10 दिवस, बरोबर का नाही? म्हणजे 10 दिवसापूर्वी किती तारीख होती? 25 मे होती. 10 दिवसापूर्वी किती तारीख होती? 25 मे. मग आज किती तारीख असेल? जर 25 मे जर 10 दिवसापूर्वी होती तर बघा 25 मे महिना असतो 31 दिवसांचा, म्हणजेच 25 आणि 6, बरोबर? आणि 6 महिना संपला आपला 31चा महिना. म्हणजेच आज किती तारीख असणार आहे? तर आज असणार आहे 4 जून. आज किती असणार आहे? 4 जून. कारण 4 दिवसाचे 4 दिवस, ते 6 दिवस आणि हे 4 दिवस, असे 10 दिवस आपण पुढे आलो. विचारलंय का आता? पुढच्या आठवड्यातील शुक्रवारी. आता पुढच्या आठवड्यातला शुक्रवार किती दिवस पुढे असन? पुन्हा 7 दिवस पुढे असन. मग ह्या 4 मध्ये जर पुन्हा 7 मिळवले तर 7 अधिक 4, 7 आणि 4 किती होतात? 11 जून तारीख असणार आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं आलेलं आहे डी ऑप्शन. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न भूमितीचा गणित बुद्धिमत्ता नाही, इथं तर नाही. चला इकडं पाहूयात. आपण 21 नंबरचा प्रश्न या ठिकाणी पाहतोय. 21 नंबरचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत डिफ बरोबर 3587 आणि फाईल बरोबर 7465, तर आपल्याला त्या सांकेतिक भाषेत आयडियल बरोबर काय हे विचारलेलं आहे. आता अशा प्रश्नामध्ये इथं सांकेतिक भाषा आहे, आपण या दिसणाऱ्या अक्षरांचं निरीक्षण करायचं. मग आता या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये आपल्याला बघा या पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये असणारी अक्षरं कोणकोणती आहेत, समान अक्षरं कोणकोणती आहेत. तर बघा 2 नंबरला इथं आहे ई आणि इथं शेवटी आहे ई. मग आता 2 नंबरला असणारा 5 आणि इकडे शेवटी काय येतोय? 5. म्हणजे ई म्हणजे काय आहे? 5. आपल्याला मिळाला 5, तर लिहून टाकला आपण लगेच. इथं काय? ई म्हणजे आहे 5. त्याच्यानंतर बघा मग 1 नंबरचा पण कळला. 1 नंबरला काय आहे? 3 म्हणजे काय आहे? डी. मग या ठिकाणी बघा डी म्हणजे इथं 3, म्हणजे 3 पण आपल्याला कळाला. ओके. त्याच्यानंतर पुन्हा बघा इकडे शेवटी आलेला आहे एफ. एफ म्हणजे काय? 7. इथं सुद्धा फाईलमध्ये बघा सुरुवातीला आलेलं आहे एफ. एफ म्हणजे काय? 7. म्हणजे आपल्याला इथं हे कळतं की शुअर म्हणजे एफ साठी काय वापरलेलं आहे? 7 वापरलेले आहेत. मग आपण या अक्षरामध्ये आपल्याला एफ जर कळाला 7 आहे तर मग ए सुद्धा कळतोय. ए किती येला? 3. 3 नंबरला काय येतोय? 8. म्हणजे ए म्हणजे काय आहे? 8 आहे. इथं लिहिलं आपण एच्या खाली. मग आता इथं फाईल हा शब्द आहे पहा. मग इथं मध्ये असणारे हे 2 अक्षर सोडले तर मध्ये काय? आय आणि यल. मग आय म्हणजे काय आहे? या ठिकाणी 4 आहे. मग आपल्याला इथं लिहिलं आपण 4 सुरुवातीला. आणि यल म्हणजे काय आहे? तर यल म्हणजे असणारा 6 आहे. तो 6 आपण लिहिला इथं. म्हणजे संख्या काय आहे? 43,586. 43,586 ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे डी. त्याच्यानंतर आपण 22वा प्रश्न पाहतोय. 22वा प्रश्न काय? अ ब क या 3 भागीदारांनी काय केलंय पहा. अनुक्रमे 25,000, 30,000 आणि 15,000 एवढे गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर वर्षाअखेर त्यांना 2,10,000 नफा झाला. मोठा चांगला बिझनेस केला यांनी. ग्रो किती चांगली आहे बघा ना. 25,000, 30,000 आणि 15,000 एवढे गुंतवून व्यवसाय केला तरी किती? 2,10,000 आलेत. तर अ चा वाटा किती? आता बघा एकदम सोपं आहे. इथं 25,000 आहे. यांनी गुंतवलेलं जे भांडवल आहे ते किती प्रमाणात गुंतवलं तेवढ्याच प्रमाणात त्यांना काय नफा मिळणार आहे. कारण कालावधी सामान्य तिघांनी मिळून व्यवसाय सुरू केलेला आहे. नंतर पार्टनर नाही ऍड झालेला. सुरुवातीपासून ते तिघे आहेत म्हणून त्यांचं गुणोत्तर काढावं लागेल. मी 3 संख्यांना समान संख्येने कोणत्या भाग जाईल? कोणत्याने जाईल? तर 5 ने जाईल. बघा मग 5 25 हे 3 शून्य आपण आधीच खोडून टाकले. हे 3 खोडले आधी. म्हणजे याला 1,000 ने आपण पहिल्यांदा भागून घेतलं. मग या संख्या आल्या. मग याला आपण 25 ने भागलं. मग काय आलं? 5 25. ओके. 5 30
आणि 5 त्रिक 15 म्हणजे यांच्या नफ्याचं गुणोत्तर सुद्धा कसं असणार आहे 5 6 3 अशा प्रमाणामध्ये असणार आहे. आणि मिळून त्या तिघात मिळून नफा किती झालाय तर 2,10,000 झालाय 2,10,000. मग ह्या तिघांचे मिळून हे पैसे येतं. मग तिघांना पैसे या प्रमाणात येणार आहेत. याला 5 रुपये मिळतील तेव्हा याला 6 मिळतील, त्यावेळेस याला 3 मिळतील. मग यांची बेरीज करा 5 आणि 6 11, 11 आणि 4 14. म्हणजे आपल्याला काय करायचं याचे 14 रुपये, समजा 14 रुपयाचे असे वाटे केलेत आपण, गट केलेत. त्या 14 रुपयामध्ये याला असते 5 रुपये, याला असते 6 रुपये आणि याला असते 3 रुपये. मग अशा एक वाटा आपल्याला मिळणार आहे. एक वाटा मिळला की आपल्या याच्या वाट्याला किती घालायचेत आपल्याला 5 वाटे घालायचेत, याच्या वाट्याला घालायचेत आपल्याला 6 वाटे, याच्या वाट्याला घालायचेत 3 वाटे. हे बघ असे असणार आहेत. मग केलं आपण 7 दुने 14, 7 त्रिक 21 बरोबर. म्हणजे आता काय संख्या आली 30,000. पुन्हा बे एक बे पुन्हा उरला 1 बे 5 10 म्हणजे उत्तर आलं काय 15,000. 15,000 काय आहे एक हिस्सा निघाला. मग याच्या हिस्स्याला याला किती रुपये येत आहेत असे 5 रुपये येत आहेत, 5 हिस्से येत आहेत. मग 15 गुणिले 5 15,000 गुणिले 5 15 5 75. मग 75 हा हजार हा नफा कुणाच्या वाट्याला येणार आहे अच्या वाट्याला येणार आहे. मग 75,000 हे कुठे डी ऑप्शन मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा पुढच्या पेजवर काय 24वा नंबरचा प्रश्न पहा. खालील संख्याक्रमात 4 हा अंक किती वेळा 7 या अंकानंतर आला आहे परंतु 3 या अंकापूर्वी आलेला नाही. 3च्या अगोदर आलेला नसला पाहिजे, 7च्या नंतर आलेला असला पाहिजे. मग आता इथं जर बघितलं आपण तर इथं बघा हा 7च्या नंतर, इथं 4 आहे पण आपल्याला तो नाही पाहिजे काय 7च्या नंतर येणार. मग इथं 7 आहे, 7च्या नंतर आलाय पण बघायचंय 3च्या अगोदर आहे का 3च्या अगोदर नाही, म्हणजे हा एक काउंट होईल. त्याच्यानंतर आपण बघितलं इथं 7च्या नंतर आलाय हा 4, इथं आलाय 3च्या अगोदर आहे का चेक केलं नाहीये, म्हणजे हा एक होईल, झाले 2. त्याच्यानंतर इथं 7 आलेला आहे पहा, या 7च्या नंतर हा 4 आलेला आहे, 3च्या अगोदर आहे का नाही, म्हणजे हा सुद्धा एक काउंट होईल, म्हणजे 3 झाले. त्याच्यानंतर पुन्हा इथं आलेला आहे पहा 7, या 7च्या नंतर हा 4 आलाय परंतु 3च्या अगोदर आहे म्हणून हा घेऊन चालेल का आपल्याला, हा घेऊन चालणार नाही. त्याच्यानंतर अजून कुठं आहे पुन्हा इथं एक पहा 7च्या नंतर हा 4 आलेला आहे परंतु 3च्या अगोदर नाही, म्हणजे हा असा एक, हा एक काउंट करावा लागेल. असे किती वेळा आलेला आहे तर 4 वेळा आलेला आहे. मग 4 हा ऑप्शन बी मध्ये आहे म्हणून या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे. पाहिजे 26वा प्रश्न आहे काय, वडील आणि मुलगा यांच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. मग दोघांचं सरासरी वय 40 आहे. मग सरासरी जर 40 आहे म्हणजे तर या दोघांच्या वयाची बेरीज किती असेल तर बेरीज असणार आहे 80 वर्ष बरोबर. त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 13:6 म्हणजे 13 पट हे वडिलांचं वय आणि 3 पट हे मुलाचं वय. तर वडिलांचे आजचे वय किती, वडिलांचं आजचं वय काढायचंय. मग 13 + 3 मिळून किती होत आहे 16. मग हे यांच्या दोन्हींची आपण या गुणोत्तरांची बेरीज केली म्हणजे ह्या 13च्या पट्टीमध्ये वडिलांचं वय असणार आहे आणि 3च्या पट्टीमध्ये मुलाचं वय असणार आहे आणि दोन्हींच्या वयाची बेरीज किती असणार आहे 80 असणार आहे. मग या दोन्हींची बेरीज जर आपण केली तर येते 16. मग याला जर का आपण 16 आणि 80ला भागलं तर आपल्याला उत्तर मिळेल 16 × 16 16 × 85 म्हणजे एक पट निघाली. एक पट किती आहे 5. याचं वय किती पट आहे 13 पट आहे. 5 × 13 मग आपल्याला करायचंय वडिलांचं वय काढायचंय. 13 × 5 = 65. 65 या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे डी. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न काय आहे 1 मिनिट. या ठिकाणी पहा चौकट दिलेली आहे आणि चौकटीमध्ये रिक्त जागेवरचा असणारा आपल्याला अंक आणि अक्षर म्हणजे संयुक्त यारित्या दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पुढील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला पाहायचं आहे. आता जर आपण इथं याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लॉजिक, जितकं लॉजिक चांगलं तितक्या लवकर. आता इथं जर थोडासा विचार केला तर बघा ही संख्या आपल्याला मधली संख्या काढायची म्हणून शक्यतो ह्या दोन्हींच्या लॉजिकनुसार ही संख्या निघली पाहिजे अशा पद्धतीने लॉजिक लावत चालायचं. आता मग बघा
इथं पण सी आहे, इथं पण सी आहे. तसं मुख्यतः कॅरेक्टरचं या ठिकाणी विषयच घेतलेला नाही. आधी आपल्याला कळणाऱ्या संख्या तर पहा. मग 7चा आणि 4 मध्ये असा काय संबंध आहे की ज्यांचं उत्तर 28 येईल? 7 चोक 28 डायरेक्ट गुणाकाराचे. मग इकडे बघा बरं, त्याच प्रकारचं लॉजिक आहे का? 15 त्रिक 45 हा येतंय. मग ह्या अंकांचा काय इकडे संबंध आहे की? आता ऑप्शन मध्ये जर बघितलं तर सगळे सीसी आहेत, म्हणून हा अक्षराचा काय विषय सोडून द्या, सगळीकडे सीची येणार आहे. आपल्याला अंकांचंच लॉजिक पहा. मग अंकांच्या लॉजिकनुसार यांचा दोन्हींचा गुणाकार केला, 5 दुने 10, मग 10 सी या ठिकाणी कुठं आलेलं आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आलेलं आहे, म्हणून ते उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 28 नंबरचा या ठिकाणी प्रश्न पहा. काय प्रश्न? अ ला एक काम पूर्ण करण्यासाठी 4 तास लागत आहेत, ब ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 तास लागत आहेत आणि क ला तेच पूर्ण काम करण्यासाठी 12 तास लागत आहेत. जर अ ब क या तिघांनी जर का मिळून काम केलं तर ते काम किती वेळात करतील? मग आपल्याला अ च ब च आणि क च काम अ करतोय 1/4 तासात, म्हणजे एका तासाचं काम आहे ते. ब च एका तासाचं काम 1/6, क च एका तासाचं काम 1/12, म्हणजे ते काम या ठिकाणी. आणि हे तिघं मिळून किती तासात करतील यांचा काय काढायचं आहे आपल्याला? लसावी. मग 4चा 6चा आणि 12चा लसावी काय येईल? 12. म्हणजे अशी संख्या पाहायची की जी या तिन्हींच्या पाड्यामध्ये असली पाहिजे, त्याला आपण लसावी म्हणतो. मग तिन्हींच्या पाड्यामध्ये काय येतात? 12 येतात, म्हणजे 12 या ठिकाणी यांचा लसावी. मग आता बघा, या 12 तर आपण छेद सगळ्यांचा 12 आहे का? नाही, पण आपण सगळ्यांचा छेद 12 लिहून टाकला. म्हणजे काय केलं? या 4 ला आपण 3 ने गुणलं त्यावेळेस 12 आलं. मग याच्या अंशाला सुद्धा 3 ने गुणावं लागेल ना. मग ह्या जर अंशाला 3 ने गुणलं, 1 ला जर 3 ने गुणलं तर उत्तर किती येणार आहे? 3च. पुढं अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं लिहून टाकलं. नंतर पुन्हा या 6 ला किती ने गुणल्यावर 12 येतात? 2 ने गुणल्यानंतर, म्हणजे याच्या अंशाला सुद्धा आपल्याला 2 ने गुणावं लागेल. अंशाला जर 2 ने गुणलं तर उत्तर येतंय 2. आता 12 इथं या ठिकाणी 12 होते, म्हणून इथं आपल्याला घ्यायची गरज नाही, म्हणजे 12 1 12, तसंच आपण 1 घेतला. मग या सगळ्यांची बेरीज किती होती? 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6/12, म्हणजेच काय येतंय? बे 1 बे, ती 6 1 6 आणि 6 दुने 12, 1/2. म्हणजे पूर्ण किती वेळात करतील? तर किती वेळात करतील तो व्यस्त करून जर घेतला आपण इथं, हा किती तासात करतील? 2 तासात करतील, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपला 29वा प्रश्न आहे. एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिक पोल मोजतोय तो. 2 इलेक्ट्रिक पोल मधील अंतर दिलेलं आहे. किती अंतर? 30 मीटरचं अंतर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 किलोमीटर असल्यास 5 तासात त्या व्यक्ती किती पोल मोजेल? आधी अगोदर हे देण्यात ठेवा. 72 ताशी वेग आहे, मग 5 तासात तो किती किलोमीटर जाईल ते बघा. मग आता 5 तासात जर काढायचंय तुम्हाला तर काय करावं लागेल? 72 गुणिले 5, म्हणजे 5 तासात तो किती किलोमीटर गेलाय हे कळन. बरोबर? 5 तासात किती किलोमीटर जाईल? 72 गुणिले 5 आपण केलं. 5 दुने 10 0, हातचा आला 1, 5 7 35, 35 आणि 1 36, 360 किलोमीटर तो जाईल. मग आता बघा, 360 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 360 किलोमीटर आहेत. त्याचं जर मीटरमध्ये रूपांतर करायचं असलं तर त्याच्या पुढे आपल्याला अजून 2 शून्य लावावं लागतील. बरोबर? अजून 3 शून्य लावावं लागतील. 3 शून्य लावावं लागतील. आपल्याला 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतात. 3 शून्य आपण त्याच्यावरती लावले. मग आता एवढे मीटर, तर एवढ्या मीटरमध्ये होत आहे काय की किती मीटर गेल्याच्या नंतर पोल येतोय? 30 मीटरला 1 पोल येतो. बरोबर? मग आता हा सुरुवातीच्या पोल पासून मोजलं जाईल, म्हणून सुरुवातीचा 1 पोल आहे. मग हा सुरुवातीचा 1 पोल आणि त्याच्यानंतर 30 मीटर गेलं की दुसरा पोल येणार आहे, म्हणजे सुरुवातीचा 1 पोल आपल्याला एक्स्ट्रा हा देण्यात ठेवावा लागणार आहे. मग याला आपल्याला भागायचंय कशाने? 30 ने भागायचंय. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 3 1 3, 3 1 3 आणि 3 दुने 6 आणि हे 3 शून्य त्याच्या पुढे जसेचे तसे लावले. मग उत्तर किती आलं आपल्या या ठिकाणी? 12,000. म्हणजे 12,000 पोल व्हायला पाहिजेत, पण सुरुवातीचा 1 पोल तो जर मिळवला तर किती होतील? 12,001 पोल होतील. म्हणून या ठिकाणी किती पोल लागणार आहेत? त्याला ऑप्शन नंबर डी 12,001 पोल लागणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहा, या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, घातांकाचा प्रश्न आहे, परंतु हा आपल्या अपूर्णांकाच्या पद्धतीने सोडला तरी चालेल.
आता बघा इथं काय आहे, कारण याचं दिलेलं उत्तर आहे, हे दिलेलं उत्तर घात स्वरूपात दिलेलं आहे का नाही दिलेलं आहे, हे काय संख्येच्या स्वरूपात दिलेलं आहे, म्हणून आपल्याला ॲक्च्युअल संख्यात उत्तर काढावं लागणार आहे. जर घात स्वरूपात ऑप्शन असते तर आपण हा घातांकाच्या नियमाने सोडलं असतं. मग आता इथं बघा 64चा चौथा घात म्हणजे काय आहे, 64 गुणिले 64 गुणिले 64 गुणिले 64 आणि तसाच 8चा भागिले आपण इथं छेदस्थानी किती लिहायचं आहे, 8चा 5वा म्हणजेच 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 5 वेळा 8 लिहिला आणि सरळ सरळ काटछाट केली. मग 8 1 8 8 8 64 8 1 8 8 8 64 8 1 8 8 8 64 8 1 8 8 8 64. आता बघा खालचा 1 8 आणि वरचा 1 8 गेले पुन्हा. आता राहिले काय 3 8 म्हणजेच 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे 8चा तिसरा घात 8 8 64 64 गुणिले 8 जर केलं तर 512 म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 512 ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर पुढचा असणारा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे पहा, तर या ठिकाणी दिलेलं आहे काय, आता मधली संख्या त्रिकोणामध्ये आकृती दिलेली आणि आकृतीतली मधली संख्या नाही. मग या 3 संख्यांचं काहीतरी लॉजिक लावून आपल्याला हे उत्तर येतंय का बघायचं. मग सुरुवातीला आपण काय बेरीज करून बघा, गुणाकार करून बघा. आता जर गुणाकार केला 3 5 15 आणि 15 चोक 60, 60चा आणि 6चा काय संबंध आहे, 60ला जर 10ने भागलं तर उत्तर 6 येतंय. ओके, तसंच लॉजिक आहे का दुसऱ्या संख्येत बघा बरं. 7 5 35 आणि 35 सक 35 सक किती येतंय 206 बरोबर. मग ती 210, मग 210 त्याला जर का आपण 10ने भागलं तर उत्तर किती येतं 21 म्हणजे पुढचा शून्य खोडून टाकलाय. तसंच आपण इकडे यांचा पण गुणाकार करायचा होता. 11 9 99 99 गुणिले 10 990 990 मधला 1 शून्य म्हणजे तर त्याला 10ने भागलं तर उत्तर काय येईल 99. मग 99 ऑप्शन मध्ये कुठं होतं का, होतं ऑप्शन नंबर सी मध्ये होतं. म्हणून या ठिकाणी उत्तर किती आले, सी हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे. काय प्रश्न या ठिकाणी 33व्या क्रमांकाला पुन्हा प्रश्न आलेला आहे. 24 फूट व्यास असलेली विहीर. आता विहिरीचा व्यास दिलेला आहे, काय दिलंय 70 फूट खोल खाणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी. आपल्याला या ठिकाणी त्याचा व्यास पण दिलाय आणि त्याची उंची पण दिली. आता बघा म्हणजे विहीर कोणत्या आकाराची असते, आपल्या 3D इमेजमध्ये आपण ज्या आकृत्या पाहिलेल्या आहेत भूमितीमध्ये त्याच्यातल्या दंडगोल या आकारामध्ये काय येते तर विहीर येते. म्हणजेच मग दंडगोल म्हणजे सिलेंड्रिकल शेप आहे तिचा बरोबर, सिलेंडर आकाराची ही असणारी विहीर असते. मग त्याच्यामध्ये आपल्याला मग सिलेंडर म्हणजेच काय असतं तर बघा समजा विहीर आहे, विहीर कशी असती तर खालच्या बाजूला काय असतं वर्तुळच असतं आणि अशीच ही वरच्या बाजूला याच वर्तुळाच्या स्वरूपात ही उंच अशी असणारी ही विहीर असते, सिलेंडरचा आकार असतो बरोबर का नाही. मग याला काय असतो, याला रेडियस असतो आणि हे वर्तुळ आहे, हे वर्तुळ असंच सरळ उंच गेलेलं आहे. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण बघितलं पाय वर्ग आणि त्याच उंचीने ते वरती 3D इमेज आहे म्हणजेच त्याला काय करावं लागतं हाईटने गुणावं लागतं पाय वर्ग एच. हे असणारं काय सिलेंडरचं घनफळ काढण्यासाठी हे सूत्र आहे. मग या सूत्रात आपल्याला किंमत टाकायची आहे. मग पायची किंमत काय 22/7. आर तुम्हाला माहिती आहे का, इथं या ठिकाणी व्यास दिलेला आहे, हे सगळं फुटामध्ये दिलेलं आहे. इथं काय फुटामध्ये, म्हणून आपल्याला एकक हे करायची गरज आहे का नाही. इथं मीटरमध्ये दिलं असतं, इथं सेंटीमीटरमध्ये दिलं असतं, इथं फुटात दिलं असतं, ते एकक समान करून घ्यावी लागली असती. इथं एकक ऑलरेडी समान दिलेली आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय घेणं देणं नाही. मग आता जर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास जर दिलेला आहे किती आहे 24 तर त्रिज्या किती असेल, त्रिज्या असेल 12 म्हणजे या ठिकाणी 12. मग त्रिज्येचा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12 आणि या ठिकाणी हाईट दिलेली आहे, हाईट किती आहे 70 फूट म्हणजे गुणिले पुन्हा 70. हे जर केलं तर याच्यात मग आपल्याला काय निघणार आहे, याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे किती या ठिकाणी आपल्याला माती बाहेर निघली असेल ते या ठिकाणी निघेल. मग आपण या ठिकाणी करू 7 1 7 7 10 70 बरोबर. मग आता इथं 12 गुणिले 12 किती येतं 144. हा एक शून्य जर लावला 1440. याला कशाने गुणायचंय 22ने. मग 1440 गुणिले 22
शून्याशी शून्य, 22 चोक 88, 88 शी 8, हातचे राहिले 8, पुन्हा 22 चोक 88, 88 न 8 किती झाले 96, पुन्हा हातचे राहिले 9, पुन्हा 22 एक 22, 22 आणि 9 किती झाले 31, म्हणजे या ठिकाणी 31,680 घनफूट एवढी माती काढावं लागेल. 31,680 हे उत्तर कशामध्ये आहे, सी ऑप्शनमध्ये आहे. अशा पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. आपण 33व्या क्रमांकाचा प्रश्न पाहिला होता. 34व्या क्रमांकाचा प्रश्न तो पहा. काय झालं, 34व्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहतोय. लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळाली. आता बघा इथं ही लता आहे, या ठिकाणी उभी आहे लता. तिचं तोंड सांगण्यासाठी ती कुठं आहे, पूर्वेला आहे. आता ती जर सरळ उजवीकडे वळाली आणि किती वेळा वळाली आहे, तर वळलेली आहे ती 10 वेळा वळलेली आहे. मग जर ती बघा आता एकदा वळाली, दुसऱ्यांदा वळाली, तिसऱ्यांदा वळाली, चौथ्यांदा वळाली की तिचं तोंड कुठं होतंय, पुन्हा मूळ ठिकाणी होतंय. मग अशीच ती उजवीकडे वळत चालली. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. हे घड्याळाचा काटा जर असला तर उजवीकडे म्हणजे असा वळत असतो. मग आणि वळताना माणूस आपलं तोंड आणि आपला हात याच्यामधलं जे अंतर असतं ते 90 अंशाचं असतं. म्हणजे माणूस वळताना 90 अंशात वळत असतो. म्हणजे 4 वेळा जर वळला 90 90 90 360 होतं, म्हणजे मूळ ठिकाणी येतं. 8 वेळा वळल्याच्या नंतर पुन्हा मूळ ठिकाणी आला. मग पुन्हा 8 आणि 2 10 आहे ना, म्हणजे 2 वेळा ती काटकोनात खऱ्या अर्थानं वळतीये. मग या ठिकाणी बघा आता पहिल्या वेळेस काटकोनात वळली तर दक्षिणेला तोंड होईल, आणि दुसऱ्या वेळेस वळली तर कुठं होईल, पश्चिमेला तोंड होईल. या ठिकाणी पश्चिम ऑप्शन होता 1 नंबर, म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं पश्चिम. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. 35व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 2 संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज ही 80 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती. आता पहा, हा फॉर्म्युल्याने पण सोडवता येईल, पण फॉर्म्युल्याने सोडण्यापेक्षा आपल्याला जर का ऑप्शन मधून पाहायचं झालं तर अगदी लवकरात लवकर या ठिकाणी उत्तर निघतं. 2 संख्यांची बेरीज किती आली पाहिजे 12, आणि त्यांच्या वर्गांची बेरीज किती आली पाहिजे, संख्यांच्या वर्गाची बेरीज आली पाहिजे 80. मग आता बघा 12, आपण आता त्यातली आपल्याला कोणती विचारलेली, मोठी संख्या कोणती. आता जर आपण मोठी संख्या जर इथे या ठिकाणी 4 घेतली, मोठी संख्या जर 4 घेतली, मोठी संख्या 4 होऊ शकते का, नाही होऊ शकत. का, कारण 12 त्यांची बेरीज किती येते 12, म्हणजे मोठी संख्या असूच शकत नाही. ऑप्शन इथंच काढला. 6 सुद्धा असू शकतो का, दुसरी 6 आणि 6 आणि 6 12, पण 6 आणि 6 36, 36 आणि 36 80 होत आहेत का, नाही होत. म्हणजे या ठिकाणी 72 होत आहेत. हा सुद्धा ऑप्शन नाही आहे. तिसरा प्रश्न आपण तिसरा डायरेक्ट पाहिला 8, बरोबर. मोठी संख्या जर 8 असेल तर लहान संख्या काय असेल 4, म्हणजे यांची बेरीज किती येते 12 येते. मग 8चा वर्ग किती येतो, तर 8चा वर्ग येतो 64 आणि 4चा वर्ग येतो 16. यांची बेरीज येते का 80 येते. 6 आणि 4 10, बरोबर. हा एक हाचा आणि हा एक, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं तिसरा ऑप्शन 8. एकदम सहजासहजी ऑप्शन मधून जर गेलो तर लवकरात लवकर या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळत आहे. त्याच्यानंतर आपला पहा 36व्या क्रमांकाचा प्रश्न होता. काय, खाली पैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आता याच्यामध्ये ऑप्शन दिले आहेत नायट्रोजन, युरिया, शेणखत आणि पोटॅश. आता जर आपण इथं थोडासा विचार केला तर बघा, युरिया आपण शेतामध्ये वापरतो खत म्हणून, शेणखत हे सुद्धा आपण खत म्हणून शेतामध्ये वापरतो, पोटॅश हे सुद्धा वापरतो. नायट्रोजन कसा वापरता येणार आहे, नायट्रोजन असतो नत्र स्वरूपात आपल्याला असतो, पण नायट्रोजन असतो का, नायट्रोजन फक्त कशामध्ये असतो, हवेमध्ये असतो. म्हणून या ठिकाणी असणारा हा नायट्रोजन, ऑप्शन नंबर ए हे उत्तर या ठिकाणी आलेला आहे. गटात न बसणारा असणारा तो शब्द आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा शब्द पाहायचा. इथं काय, तर संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा, 343 गुणिले 49 छेद 216 गुणिले 16 गुणिले 81, आणि याचं उत्तर मात्र देताना घात स्वरूपात दिलेले. कशात दिलेले आहे, सगळेचे सगळे काय आहेत घात स्वरूपात, म्हणजे हा घातांकाशी संबंधित असणारा प्रश्न आहे.
मग आता आपण विचार करत असतानाच असा विचार करायचा की आता ही 343 असणारी जी संख्या आहे कोणत्या संख्येच्या घातपटीत आहे का. मित्रांनो, घातांकामध्ये एक लक्षात ठेवा, तुम्हाला 2चा 10व्या घातापर्यंत घातपाठ पाहिजेत, 3च्या 5व्या घातापर्यंत घातपाठ पाहिजेत आणि उरलेले जे घात आहेत उरलेल्या संख्यांच्या निदान घनापर्यंत तरी पाठ पाहिजेत. आणि 10चा जेवढा घात असतो तेवढे 1 वर 0 असतात. म्हणून या 10च्या कोणत्याही घातापर्यंत प्रश्न पडतो आणि 2च्या 10व्या घातापर्यंत देखील प्रश्न पडत असतो. म्हणून आपल्याला वर्ग आणि घन एवढे जरी पाठ असले तरी खूप आहे. मग आता 343 जर बघितला तर हा काय आहे, 7चा घन आहे. कशाचा घन आहे, 7चा घन. आणि 49 गुणिले 49 हा 7चा वर्ग आहे. ओके, त्याच्यानंतर बघा 7चा घन आणि 7चा वर्ग हे अंशामध्ये दिलंय. मग आपण बघितलेलं आहे गुणाकाराचा नियम, आपण घातांकाचा नियम जर नियम पाहिला तर काय, 2 संख्या या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर त्यांच्या घातांची बेरीज होते. म्हणजे इथं घातांची जर बेरीज केली 3 आणि 2 काय होईल, 7चा 5वा घात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 7चा 5वा. आता 7चा 5वा या 2 ठिकाणी आहे, म्हणजे इथं एक आणि इथं एक, या दोन्हीतलं काहीतरी उत्तर असणार आहे. चला आता खालचं सोडावंच लागेल आपल्याला, हे 2 ऑप्शन तर कट झाले. खालचं सोडू आता. 216, आता 216 कोणत्या संख्येच्या घातपटीत आहे का, आहे. कोणाचा घात, 6चा 3रा घात आहे. म्हणजे हा झाला 6चा 3रा घात. हा असणारा या ठिकाणी, मी हे इथं खुडतोय बरं का, इथं बघा 16 काय आहे, 16 कोणत्या संख्येच्या घातपटीत आहे, 16 आहे. कोणाचा घात आहे तर 2चा कितवा घात आहे, 4था घात हा 16 आहे. 2चा 3रा घात 8. त्याच्यानंतर पुढचा जर 81 पाहिलं तर 9चा वर्ग आहे. 9चा वर्ग, पण आपल्याला या ठिकाणी बघा शक्यतो असे घात वेगवेगळे दिलेले नसतात. आपल्याला इथं 6 घात दिलेला आहे, म्हणजे आपल्याला 6च्या घातपटीतच बघायचंय. मग 6 हे कधी असू शकतात, तर आपल्याला एक घातांकामध्ये नियम आहे, पाया वेगळा असताना एकच नियम आहे, पाया समान असतानाचे सगळे नियम आहेत. पाया वेगळा असताना एकच नियम आहे, काय की जर 2 संख्या या गुणाकारात किंवा भागाकारात असतील आणि त्यांचा घात समान असेल, यावेळेस पाया नाही सांगितलं, मग घात, मग कोणत्या संख्येचा 4था घात होतोय का, तर 3चा 4था घात होतोय 81. म्हणजे इथं काय, गुणिले 3चा 4था घात. म्हणजे या ठिकाणी घात समान आहे, पाया वेगळा आहे. मग असं जर असेल तर ते काय केलं जातं, एका कंसामध्ये घेतलं जातं, म्हणजे यांचा गुणाकार करून घेतला जातो. म्हणजे या 2चा आणि 3चा गुणाकार किती होतोय, 42. म्हणजे या ठिकाणी 6चा 4था घात येतोय. मग इथं बघा 6चा 3रा घात आणि 6चा 4था घात, म्हणजे इथं काय होतंय, गुणाकार आहे. म्हणजे मग गुणाकारात काय होतं तर संख्यांची काय होणार आहे, बेरीज. मग ह्या 3ची आणि 4ची जर बेरीज केली तर काय होतंय, 3 आणि 4 7. म्हणजे या ठिकाणी आलंय 6चा 7वा घात. 6चा 7वा घात कुठं येतोय, इथं येतोय. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर डी हे असणारं उत्तर आहे. वरती होता अंशस्थानी 6चा 5वा घात आणि छेदस्थानी 6चा, म्हणजे अंशस्थानी 7चा 5वा आणि छेदस्थानी 6चा 7वा, हे असणारं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. एका प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी किती 4 गुण दिले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी किती गुण दिले जातात, 4 गुण दिले जातात. तर प्रत्येक उत्तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. जर एका विद्यार्थ्याला परीक्षेत किती मार्क मिळाले, 100च मार्क मिळाले. किती मार्क मिळाले, 100 मार्क मिळाले. आता बघा, जर सगळेचे सगळे प्रश्न जर बरोबर आले असते तर त्याला किती मार्क मिळाले असते, 400 मार्क मिळाले असते. सगळेचे सगळे, कारण का एका मार्काला 4. पण त्याला मिळालेत किती मार्क, त्याला मिळाले 100 मार्क. म्हणजे फरक किती गुणांचा आहे, 300 गुणांचा फरक आहे. फरक किती गुणांचा आहे, 300 गुणांचा फरक आहे. मग आता हे 300 गुण आपण त्याला एक्स्ट्रा दिले, ते आपल्याला कमी करायचे. मग आता बघा, आपण चुकीच्याला पण बरोबर देऊन टाकलं होतं ना, कारण 400चे 400, 100चे 100 प्रश्न बरोबर घेतले म्हणून 400 पडत होते. म्हणजे आपण त्या चुकीच्या उत्तराला 4-4 मार्क दिलेले आहेत आणि प्लस चुकीच्या उत्तराला 1 कट होतो. म्हणजे 4 आणि 1 5 असे प्रत्येक ज्या चुकीच्या प्रश्नाला सुद्धा आपण 5-5 मार्क एक्स्ट्रा दिलेत. आणि असे एक्स्ट्रा दिल्यामुळे सगळे मार्क मिळून किती होत आहेत, 300 होत आहेत. मग हे आपल्याला 300 5च्या पट्टीत आपण कट करू, म्हणजे आपल्याला किती प्रश्न चुकले ते कळन. मग जर आपण या 300ला 5 ने भागलं, 5 1 5 5 6 30, म्हणजेच हा 0 आहे याच्याकडचा. म्हणजे किती 60 प्रश्न या ठिकाणी त्याचे चुकलेले आहेत. किती चुकलेले आहेत, 60.
मग या ठिकाणी त्याने किती प्रश्न अचूक सोडवले, तर अचूक किती सोडवले, 40 प्रश्न अचूक सोडवले. मग ह्या 40 प्रश्न जर आता तुम्हाला पडताळा घेऊन दाखवतो, 40 प्रश्न जर त्यांनी अचूक सोडवले तर 40 गुणिले प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क मिळत होते. 40 गुणिले 4, 4 चोक 16 म्हणजे 160 मार्क पण मिळाले. पण प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला किती मार्क मिळत होते, तर किती मार्क कट होत होता, एक मार्क कट होत होता. म्हणून असे 60 प्रश्नाचे 60 मार्क गेले तर त्या ठिकाणी मार्क किती होत आहेत, त्याला 100 मार्क होत आहेत. 100 मार्क हे त्याला पडलेले आहेत. ह्या आपण पडताळ घेऊन सुद्धा या ठिकाणी पाहिले. म्हणजे या ठिकाणी आपलं अचूक प्रश्न म्हणजे ऑप्शन ए हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे पुढचा प्रश्न. आपण 38व्या क्रमांकाचा पाहिलाय, पुन्हा आता 39व्या क्रमांकाचा पहा. या ठिकाणी त्रिकोणाची या ठिकाणी आकृती दिलेली आहे. हा त्रिकोण कसा आहे तो सुरुवातीला पाहून घ्या कसा आहे. तर या ठिकाणी मी त्रिकोण काढतो. त्याच्यावरती म्हणजे ज्या विद्यार्थ्याने मला प्रश्नपत्रिका दिली त्याने थोडंसं गिरलेलं आहे, म्हणून आपलं थोडंसं कन्फ्युजन होतंय. तर पहा ही आकृती अशी आहे. ओके, आता हा आपण काउंट करत असताना थोडासा सोप्या पद्धतीने म्हणजे सुरुवातीला आपण एवढाच त्रिकोण समजून घेऊ आपण. ही जी रेषा आहे ही रेषा मी या ठिकाणी मारलेली नाही. आता रेषा जर मारलेली नाही तर आपण एकदम तुमच्या नियमाने पण समजून घेऊ शकता. आता काय नियम आहे आपला इथं बघा. हा जर या बेसचा जर आपण विचार केला, या बेसचा, तर इथं बघा 1 आणि 2 म्हणजे यांची बेरीज येते 3 त्रिकोण होत आहेत. 3 कसे, हा छोटा एक, हा दुसरा आणि संपूर्ण मोठा एक तिसरा, म्हणजे असे हे 3 आलेत. तसाच पुन्हा या बेसवर, कोणत्या ह्या बेसवर असा या बेसवर काढला तर पुन्हा हा एक म्हणजे कोणता, हा असा एवढा असणारा एक, आणि हा एक दुसरा, आणि संपूर्ण मोठा एक तिसरा, म्हणजे असे किती तयार होतील, 3 आणि 3 6, असे किती तयार झाले, 6 तयार झाले. ओके, आता मी पहा हा छोटा मोजलेला नाही या ठिकाणी इथला, या ठिकाणचा हा छोटा एक मोजलेला नाहीये आणि पुन्हा हा एक मोजलेला नाही. हा मी का मोजत नाही, तर पहा आता हे मोजत नाही. असे 3 आणि 3 6 या ठिकाणी भरलेत, म्हणजे हे 6 झालेत हे लक्षात ठेवा. आता मी हे मोजले नाहीत कारण हे आपली ज्यावेळेस ही आकृती लिहिली जाते ही त्यावेळेस मोजला जातो. कसा मोजला जातो पहा, हा एक छोटा, हा एक दुसरा छोटा आणि संपूर्ण एक मोठा, म्हणजे हे किती झाले 3, इथं झाले 3. आता मी पुन्हा कलर वेगळा घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. पुन्हा आता ज्या वेळेस आपण याचा विचार केला, याच्यामध्ये हे 3 भरले, हे 3 भरले. आता जर या बेसचा विचार केला तर या बेसमध्ये पहा हा 1, हा 2 आणि संपूर्ण मोठा एक असा एक 3, म्हणजे हे झाले 1, इथं किती झाले हे 3, मग हे झाले 3 आणि हे 3, हे किती झाले 6, मग हे 6 आणि ते 6, 6 आणि 6 किती झाले 12. या ठिकाणी उत्तर आलेले 12. 12 कुठं आहे तर आपल्या ह्या बी ऑप्शनमध्ये या ठिकाणी असणारं उत्तर आहे. 12 उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे, तो कोणता आहे, तर आपल्याला एक सिरीज दिलेली आहे आणि या सिरीजमधले पुढचा आपल्याला असणारा रिक्त जागेवरचा असणारा अंक ओळखायचा. आता इथं बघा रिक्त जागेत काय काय यांच्यातला फरक बघा काय, तर आपण जर 6 मध्ये आणि 0 मध्ये फरक पाहिला तर 6च आहे. 6 मध्ये आणि 24 मध्ये पाहिलं तर फरक कितीचा आहे, 18चा आहे. ओके, त्याच्यानंतर आपण 24 मध्ये आणि 60 मध्ये जर फरक पाहिला, 60 मधून 24 गेले 36चा आहे. 60 मध्ये आणि 120 मध्ये फरक 60चा आहे. 120 आणि 210 यांच्यामधला फरक कितीचा आहे, 90चा आहे. आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आता पुढचा येणारा अंक पाहायचा. फरक जर बघितलं तर याच्यात काय लॉजिक वाटत नाही. 6 त्रिक 18, पुन्हा 18 2 36, 36च्या पट्टीत ही संख्या नाहीची किंवा सब. मग आपण जर अजून या फरकाचा जर फरक घेतला, आता बघा 18 मध्ये आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे, तर या ठिकाणी 12चा फरक आहे. कितीचा आहे, 12चा. बर,
18 मध्ये आणि 36 मध्ये कितीचा फरक आहे? तर 18 दुने 36 म्हणजे कितीचा फरक आहे? 18चा फरक आहे. 36 मध्ये आणि 60 मध्ये कितीचा फरक आहे? 24चा फरक आहे. 60 मध्ये आणि 90 मध्ये कितीचा फरक आहे? 30चा फरक आहे. आता याच्यात काय लॉजिक लागतंय का बघा. काय? 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचेतीस, 6 6 36. म्हणजे इथं असणारी जी संख्या आहे ही कितीच्या फरकाने यायला पाहिजे होती? इथं यांच्यातला फरक किती यायला पाहिजे? 36 यायला पाहिजे. मग 90 पेक्षा 36 ने मोठी असणारी संख्या कोणती? तर 90 पेक्षा 36 ने मोठी असणारी संख्या काय आहे? ती 126. म्हणजे इथे 126. मग ह्या 210 मध्ये आपल्याला 126 मिळावं लागणार आहेत, कारण त्या फरकाची संख्या इथं असणार आहे. मग 210 अधिक 126 यांची बेरीज करायची. 6 6 2 आणि 1 3 3 336. मग 336 ही ऑप्शन कशामध्ये होती? डी मध्ये होती, म्हणून डी या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढचा प्रश्न पाहिला, पुढचा प्रश्न तर बघा, एका शेतातील गायी आणि गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे. म्हणजे हा प्रश्न एकदम पाठ झालेला प्रश्न आहे. गायी दिली आणि गुराखी दिलेत. बर, गायांना पण गायांना पाय असतात, गुराख्यांना पण पाय आहेत, बरोबर. त्यांच्या डोक्यांची संख्या दिली आणि पायांची संख्या दिली. आता पायांची संख्या, या दोन्हींच्या पायांची संख्या म्हणजे गायी आणि गुराखी यांच्या मिळून पायाची संख्या किती दिलेली? 98 आहे. किती? 98. आणि यांच्या डोक्यांची संख्या किती दिलेली आहे? 26 दिलेली आहे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने हा प्रश्न पाहायचा आहे, 26. आणि जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर समजा आपण माणसांचा जर विचार केला की काय की 26 माणसं आहेत, 26 माणसं पकडले आपण. किती आहेत टोटल माणसं? किती आहेत? 26. आता असं नाहीये दिलेलं आहे का? नाही. जर सगळेचे सगळे 26 माणसं असतील, समजा 26 माणसं असतील टोटल, प्रत्येक माणसाला पाय किती येतं? 2 पाय आहेत. म्हणजे 26 दुने किती पाय होणार आहेत? या ठिकाणी 52 पाय होणार आहेत. किती होणार आहेत? 52 पाय होणार आहेत. 26 दुने किती झाले? 52 पाय. म्हणजे आपण ऑलरेडी गायला पाय किती असतात? 4. या 4 पायामधले 2 पाय आपण मोजून काढलेले आहेत या 52 मध्ये. कारण सगळेचे सगळे जर माणसं पकडलेत, 26 जर माणसं पकडले तर माणसांना 2 पाय असतात. म्हणून सगळे मिळून आपण असे 52 पाय घेतले. या 52 पायात या गायांचे 2 पाय आलेले आहेत. मग राहिलेत किती पाय? 2 पाय राहिलेले आहेत. मग आता टोटल पाय आहेत, टोटल 98 आहेत. या 98 मधून जर 52 वजा केले तर 8तून 2 गेले 6 आणि 9तून 5 गेले 46. म्हणजे हे जे 46 उरलेले पाय आहेत, हे 46 उरलेले पाय कोणाचे आहेत? या गायांचे आहेत. मग किती गायामध्ये हे 46 पाय विभागले जाणार आहेत? तर आपण त्याला 2 ने, कारण 2 एका गाईला अजून 2 मोजायचे शिल्लक राहिले होते. म्हणजे किती? बे 1 बे, बे 2 4, बे 3 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लगेच गायांची संख्या मिळाली. गाया किती आहेत? तर 23 गायी आहेत. या ठिकाणी लगेच आपल्याला गायांची संख्या मिळाली. मग 23 गायी आहेत आणि मग माणसं किती असतील? तर गुराखी असणार आहेत 23 आणि 3 मिळून किती होत आहे? 26. मग 23 3 ऑप्शन या ठिकाणी बी मध्ये होता. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बी. अशा पद्धतीने आपले 44 या ठिकाणी प्रश्न पाहून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. काय प्रश्न या ठिकाणी दिलेला पहा. वर्तुळाला जसा परिघ असतो तसं आयताला काय असतं? आयताला काय असतं? परिमिती असते. म्हणजे हा एकदम सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 47 नंबरचा. काय 47 नंबरला? एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते. आता इथं हा थोडासा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. रोज 10 मिनिटं पुढे जातो. इथं रोज 10 मिनिटं पुढे जाते. मिनिटाला, तासाला नाही पुढे जाता. दिवसामध्ये 10 मिनिट. दुसरे घड्याळ रोज 5 मिनिट पुढे जातं. हे सुद्धा कसं जातंय? रोज 5 मिनिट पुढे जाते.
दोन्ही घड्याळे सोमवारी 8 वाजता बरोबर लावली, दोन्ही घड्याळे सोमवारी 8 वाजता बरोबर लावली आणि शुक्रवारी 8 वाजता दोन्ही घड्याळात किती फरक असेल हे पाहिलंच. आता सोमवार ते शुक्रवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार किती दिवसाचं अंतर आहे? 4 दिवसाचं अंतर आहे. म्हणजे 4 दिवसात किती फरक पडलाय ते पाहायचंय. मग आता बघा, हे 5-5 मिनिटांनी पुढं जातंय आणि ते 10 मिनिटांनी पुढं जातंय. म्हणजे यांच्यामधला एका दिवसात फरक किती मिनिटाचा पडणार आहे? 5 मिनिटाचा फरक पडणार आहे. मग 5 मिनिटाचा फरक आहे किती दिवसात? 4 दिवसात. म्हणून 4, 5 गुणिले 4, 5 चोक 20, म्हणजे टोटल 4 दिवसात मिळून फरक कितीचा पडणार आहे? तर 20 मिनिटाचा पडणार आहे. म्हणजे या ठिकाणी 20 ऑप्शन होतं 1 नंबरला, म्हणून ए हे ऑप्शन उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा अजून प्रश्न आहे या ठिकाणी 49 नंबरला. काय आहे प्रश्न पहा. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होतं. कधी? 10 वर्षापूर्वी. म्हणजे या ठिकाणी जी स्थिती दिलेली आहे कधीची दिलेली आहे? 10 वर्षापूर्वीची दिलेली आहे. 10 वर्षापूर्वी. कोण? मुलगा आणि वडील असे दोघ जण आहेत, मुलगा आणि वडील. मग समजा जर 10 वर्षापूर्वी मुलाचं जर वय 1 वर्ष घेतलं तर वडिलाचं वय किती असणार आहे? 3x, 3 पट आहे ना वय 10 वर्षापूर्वी. ही 10 वर्षाची पूर्वीची परिस्थिती आहे. तुम्हाला जर आज पाहायचं झालं तर 10 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत काय झालं असेल? 10 वर्षापूर्वी त्या मुलाचं जेवढं वय होतं त्याच्यात 10ने वाढ झाली आणि वडिलांचं जे काय वय होतं त्याच्यात सुद्धा कितीने वाढ झाली? 10ने वाढ झाली. पुन्हा काय सांगितले? 10 वर्षानंतर. पुन्हा अजून परिस्थिती कधी आहे? 10 वर्षानंतरची आहे, वर्षानंतर. 10 वर्षानंतर. मग 10 वर्षानंतर काय होणार आहे? अजून वय 10ने वाढेल. म्हणजे 1 + 10 आज आहे, अजून 10 जर वाढले तर 1 + किती होईल? 20 होईल. वडिलांचं काय होईल? 3x + 20, त्याच्यात 10 वाढले. आणि त्यावेळेस ते होतंय काय? मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. म्हणजे ती त्यावेळेस, म्हणजे हे यांचं गुणोत्तरच आहे. म्हणजे कोणतं? यावेळेसचा विषय चाललाय. म्हणजे यावेळेस वय किती? 1 + 20 हे मुलाचं असणार वय आणि वडिलांचं वय असणार आहे 3x + 20. त्यावेळेस यांचं हे गुणोत्तरच आहे ना. गुणोत्तर म्हणजे काय? पट्टीमध्ये केलेली तुलना. मग पट्टीमध्ये मांडला आपण. त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर किती होणार आहे? 1:2. म्हणजे काय? मुलाचं वय 1 पट असणार आहे, वडिलांचं वय 2 पट असणार आहे, दुप्पट होणार आहे. मग आता पहा, हे जर 2 बरोबर चिन्हाच्या इकडं नेले तर याला गुणिले होतात, म्हणजे याला 2ने गुणायचंय. आणि हे बरोबर चिन्हाच्या इकडं जर आलं तर हे 1ला गुणिले होईल. 1ला गुणिले झाल्यावर ते तसंच राहील. म्हणजे मग आपण याला 2ने गुणून घेऊ. 2 गुणिले x काय होईल? 2x अधिक 20 गुणिले 2 काय होईल? 40. आणि इथं मात्र हे 3x + 20 तसेच राहतील. आता हे तुम्हाला सोडवता येतं. जर आता पहा, इकडं मोठी संख्या आहे 40, स्वरूप पद एका बाजूला घ्यावं लागतात. मग इथं संख्या इथं 40 आहे, इथं 20. हे जर 20 इकडे नेले तर वजा होतील. आणि हे 2x जर इकडं आणले तर हे काय होतील? 3x मधून वजा होतील. म्हणून हे 2x इकडं आणू आणि हे 20 तिकडं नेऊ. इकडं काय राहिलं? आता इकडं राहिले 40. 40 मधून 20 गेले, बरोबर. इकडं होते 3x, या 3x मधून 2x गेले तर इकडं राहीन फक्त x. आणि या 40 मधून 20 जर गेले तर इकडं काय राहीन? 20. म्हणजे x ची किंमत या ठिकाणी आली किती? 20. x म्हणजे जर 20 आहे तर तुम्हाला विचारलंय काय? मुलाचे आजचे वय किती? मुलाचं आजचं वय किती आहे? 1 + 10 आहे. x ची किंमत किती आली? x ची किंमत आली 20. 20 + 10 म्हणजे किती आहे? 30. म्हणजे मुलाचं आजचं वय किती? 30. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण कुठपर्यंत आलो? 49. आता आपल्याला 50व्या क्रमांकाचा प्रश्न पाहायचा आहे. 50व्या क्रमांकाचा प्रश्न पाहू. काय? एका शेतकऱ्याने ₹10,000 कर्ज 15% सरळ व्याजाने घेतलं. 5 वर्षानंतर त्याने ₹10,000 आणि त्याच्याजवळील मोबाईल देऊन कर्जाची परतफेड केली. म्हणजे बघा, ₹10,000 घेतले होते, ₹10,000 दिले. तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत किती?
म्हणजे वरचं जे काय दिलंय तो मोबाईल जो दिलाय तो कशात पैशात दिलाय, व्याजाच्या पैशात दिलाय. व्याजाचा दर काय होता, 15% होता. म्हणजे तुम्हाला 15% व्याजदरानं तुम्हाला या 10,000वर येणारं व्याज काढायचंय. ती म्हणजे ती असणारी मोबाईलची किंमत असणारी. म्हणजेच आता आपली रक्कम होती आपली 10,000. या 10,000वर किती टक्के व्याजदराने व्याज आकारलं जातंय, 15% व्याजाने आकारलं जातंय. मग ही 15% किती होतात या 10,000चे, तेवढे. पुन्हा सॉरी अजून याची ही झाली मुद्दल, हे झाला दर. अजून काळ किती आहे, काळ आहे मात्र 5 वर्ष. म्हणजे पुन्हा त्याला काळाने पण भागावं लागेल. काळ किती आहे, 5 गुणावं लागेल. म्हणून याला आपण काय केलं, काळ. म्हणजे असं मिळून निघणार आहे त्याचं सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर. मुदत गुणिले दर कुणी कुठं घेतलं काय फरक पडत नाही. मग अशी आपण किंमत या ठिकाणी मांडून घेतली. इकडचे 2 शून्य गेले, इकडचे 2 शून्य गेले. 15 5 75 आणि 75 गुणिले 100. 75 गुणिले 100 म्हणजे या 1 वर जेवढे शून्य असतात तेवढे याच्यावर लिहायचे. किती, 7,500. 7,500 रुपये 5 वर्षात 10,000 व्याज झालं होतं 15% व्याजदराने. आणि म्हणून मग या ठिकाणी त्या मोबाईलची किंमत सुद्धा किती असणार आहे, 7.5. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे 52 नंबरचा. काय 52 नंबरचा प्रश्न पहा. वर्गमुळात दिलेले 3.32.4 छेद x बरोबर 2. तर x ची किंमत किती, तुम्हाला x ची किंमत काढायची. आता बघा वर्गमूळ म्हणजेच काय. आता हे जर वर्गमूळ म्हणजे काय असतं, इथं पहा एक लक्षात ठेवा, हा नियम आहे. वर्गमूळ म्हणजे 1/2 असतो. घनमूळ म्हणजे 1/3 असतो घातपटीमध्ये जर लिहायचं झालं तर. म्हणजे हा थोडक्यात काय तर या संख्येचा असणारा 1/2 आहे. आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे जर सांगायचं झालं तर हा 2 आहे. मग जर तुम्हाला हा 1/2 जर उडवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला ज्या संख्या आहेत त्या दोन्हींचा पण 2 घात केला तर हा उडला जाईल. का, कारण याचा जर मी 2 घात घेतला, इथं याचा 2 घात आणि या संख्येचा पण जर 2 घात घेतला तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळू शकतं. म्हणजे काय तर मग हे काटछाटमध्ये जाईल. हे दोन काटछाटमध्ये जातील आणि ह्या 2चा वर्ग होईल. मग या 2चा वर्ग या ठिकाणी होईल किती, तर तो होईल 4. म्हणजे मग संख्या काय तयार होईल, 32.4 भागिले x बरोबर या ठिकाणी उत्तर येते 4. तुम्हाला किंमत कोणाची काढायची, x ची. आता हे वर्गमूळाचे चिन्ह निघून गेलंय, चिन्ह काढण्यासाठी आपण हे केलं होतं, बरोबर. आता मग हा x इकडं आहे. हा जर बरोबर चिन्हाच्या इकडं नेला तर हा जाईल अंशस्थानी, हा 4 येईल छेदस्थानी. म्हणजे इथं होईल काय, 32.4 भागिले 4 बरोबर x. मग आता या 4 ने तुम्हाला याला भागायचंय. 4 8 32. ओके, पुढं काय आहे पॉईंट, पुन्हा 4 1 4 पॉईंट जसाच तसा देऊन टाकला. x ची किंमत म्हणजे याला तुम्ही काय केलं, 4 ने भागलं तर उत्तर किती येत आहे, 8.1. मग 8.1 ही x ची असणारी किंमत आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. आता व्हिडिओ हा मित्रांनो लांब होईल म्हणून मी इथं थांबतो आणि लगेच दुसरा व्हिडिओ या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. थांबूयात या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.